भजी पेलार फाट्याला पोचलेलं आहे. जीवदानी माते की जय. रव्या भाऊ आपला थकलाय. जय. पॉपकॉर्न घेतले का अर्नाला बीच वरती. अर्नाला बीच कसली मजा आहे. पालनी वगैरे छोटी छोटी आयटमला घेऊन ये. वज्रेश्वरी ते शिवक्षेत्र मरडेपाडा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आपल्या ॲलेक्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला समजलंच असेल थंबनेलवरून का आज आम्ही कुठे जाणार आहे. तर आज आम्ही जाणार आहे विरारला जीवदानी मातेच्या दर्शनाला. आज आमचा प्लॅन होता खरा कालमांडवीला जायचा, पण काही कारणास्तव तो जमू नाही शकला. तर नेक्स्ट टाइम नक्की पुढचा ब्लॉग आपला नक्कीच कालमांडवीचा असेल. कालमांडवी वॉटरफॉल जावा. तर चला मग असंच कंटिन्यू ठेवा. भजी वडापाव नाश्ता. त्याच्यानंतर मग आम्ही निघतो, पुढचा प्रवास करतो. जीवदानी मंदिराला चाललो आम्ही विरारला. चला मग असं कंटिन्यू ठेवा. हॅलो बाय, आता आम्ही पेलार फाट्याला पोचलेलो आहे. तर आता काहीतरी फक्त 15 मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे. तर 15 मिनिटात आम्ही पोहोचणार आहे जीवदानी मंदिरला. चला मग तुम्हाला दाखवलं, असंच कंटिन्यू ठेवा. जीवदानी माते की जय. काय आता आम्ही जीवदानी मंदिराच्या आसपासच आहे, म्हणजे जवळच आहे, डोंगराजवळ. थोड्याच वेळात पोहोचणार आहे. जाम मजा आली, जाम मजा. 5 वर्षानंतर चाललोय मी जीवदानी मंदिरला. खूप एक्साइटेड झालेला आहे मी. चला मग दाखवतो तुम्हाला मंदिर. तुला पण एकदम खूप छान आहेत. मॉल तर एकदम झकास. जाम भारी, जाम मस्ती मजा आली. जाम मजा करू. मग जीवदानी मंदिरला जाणार आहे आम्ही. तिथून परत मग बघू अर्नाला बीचला जायला जमला तर अर्नाला बीचला पण जाणार आहे. बघूया, आता आलोय तर मजा तर करायचीच आहे. चला मग असंच कंटिन्यू ठेवा. जीवदानी मातेचं मंदिर. बघू शकता किती पब्लिक आहे. संडे रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे भाविकांची. तर आम्ही पायऱ्या चढतोय आता. बघू शकता. चला मग जातोय आता दर्शनाला. जीवदानी माते की जय.
रव्या भाऊ आपला थकलाय आयला, जरा काय झाला लगेच थकला बोल. अजून तर भरपूर चढत आहे, एवढ्या पाय भरून आल्यात बोलत. खत्म, बाय बाय टाटा. अरे मग उंचच तेवढा आहे तर पाय भरून येणार. अजून मला अजून जास्त नाही, 10 मिनिटं तरी लागतील अजून. झाला जवळ झालं आता. फुल पब्लिक आहे. संडे असल्या कारणाने भरपूर पब्लिक आहे, बघू शकता तुम्ही. काय पब्लिक आहे बा, फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड आहे. हे आता इथून नंतर मोबाईल न काढा का. जय पॉपकॉर्न घेतले का. दर्शन वगैरे झाला, आता पॉपकॉर्न खातो आम्ही. आता थोड्या वेळात आरणाला बीचवरती जाणार आहे. हाय गाईज, आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता आम्ही निघतोय आरणाला बीचवरती जायला. तर चला मग भेटूया तुम्हाला डायरेक्ट आरणाला बीचवरती. असंच कंटिन्यू ठेवा. आरणाला बीच कसली मजा आहे. उंट आहे तिकडे, बाईक आहे, घोडे वगैरे आहेत. अजून पालणी वगैरे आहेत, छोटी छोटी लहान मुलांची, बघू शकता तुम्ही. काय जबरदस्त नजारा आहे. मी पण फर्स्ट टाइम आलोय आरणाला बीच वरती. आजूबाजूचा परिसर आपण विचारूया आपल्या भावाला रव्याला, का तुला इथं आला आता कसा वाटतंय. पहिल्यांदा आलोय आम्ही पण दोघे जण, मी पण कधी आलेलो नाही. मजा आली. कसा वाटतं तुला. एक नंबर. जाम एक्साइटेड झाला रव्या, एकदम एक्साइटेड झाले, जाम मजा आली त्याला. आयटमला घेऊन ये. अरे काय भाषा आहे तो सांगत नेक्स्ट टाइम बोलतो आयटमला घेऊन येऊन बोलतोय. जाम मजा आहे इकडे बोलतोय. मजा आहे, पैसा पाहिजे फक्त. समझ रहे हो ना. मजा आहे. चला थोडं फोटो वगैरे काढ, त्यानंतर मग निघूया आपण वज्रेश्वरीला जाणार आहे. त्याच्यानंतर मग अकलोली कुंडांवरती थोडा फिरूया. त्यानंतर अकलोली कुंडानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, त्याचं लोकार्पण सोहळा आहे. चला मग आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत. चला मग आता जातो आम्ही वज्रेश्वरीला. अकलोली कुंड वगैरे तिकडे फिरतो. चला मग असंच कंटिन्यू ठेवा. विरार फाटक. हॅलो गाईज, तर आता आपण जस्ट पोचलोय वज्रेश्वरी माता टेम्पल वज्रेश्वरीला. तर बघू शकता मंदिर वगैरे कसा आहे तो. हा आहे आजूबाजूचा परिसर मंदिराच्या सभोवतालचा. मंदिराला कलर वगैरे मस्तपैकी केलेला आहे, एकदम मस्त. आजूबाजूचा परिसर
राव्या. दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं. आता निघतो अकलोलीला. कुंड दाखवतो तुम्हाला. चला मग भेटूया अकलोलीला डायरेक्ट. अंघोळ करायला रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी झालेली आहे. आणि समोर बघू शकता साईबाबाचं मंदिर केल्टन आहे. चल तिकडं कुंडांवरती जाऊचं. कुंडांवरती जाऊचं मंदिरात. चला आता कुंडांवरती जाऊ. मंदिरावरती आलोय खरी, पण रविवार आहे तरी पण काय पब्लिक काही दिसत नाही. आता विचार केला मी का मीच जाऊन बसतो तिथं कुंडाजवळ. हा बघू शकता तुम्ही आपला मित्र राव्या. इथे गरम पाण्यात कुंड आहे, मंदिर आहे शंकराचा. तर आता निघतो आम्ही मराठी पाड्याला झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं त्याचं लोकार्पण आहे, तर तिकडे निघतो. चला मग भेटूया मराठी पाड्याला. प्रस्थान होत आहे. श्री क्षेत्र वज्रेश्वरी ते शिवक्षेत्र मराठेपाडा या ठिकाणी हा पालखी सोहळा होणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा. भव्य दिव्य असं मंदिर बघू शकता तुम्ही मराठेपाडा येथे. मंदिर बघू शकता तुम्ही महाराजांचं. महाराष्ट्रामधील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे मराठेपाडा. तर त्या पाड्या या गावात महाराजांचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही मंदिर वगैरे, आजूबाजूची पब्लिक वगैरे फुल म्हणजे फुल क्राऊड आहे. चला मग आतमधला तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. आम्ही पोचलेलो आता मराठी पाड्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. तर त्याचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे. 14, 15, 16, 17 उद्याचा लास्ट दिवस. आणि उद्या महाराजांची जयंती सुद्धा आहे तिथीप्रमाणे. तर उद्या पण आपण येणार आहे इथेच. तर उद्या पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवतो उद्या एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये पूर्ण ब्लॉग. आरती वगैरे, त्याच्यानंतर पोवाडे बघायला भेटतील. त्याच्यानंतर लोकार्पण सोहळा आणि त्याच्यानंतर महाप्रसाद. बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर. मस्त एकदम जबरदस्त मंदिर बांधलेलं आहे. पब्लिक पण भरपूर आहे. रात्री लाईट सर्व लाईट चालू केल्यानंतर तर अजून जबरदस्त रूप येतो मंदिराला. एकदम जबरदस्त दिसतं मंदिर. चला मग निघूया आता आपण. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा का ब्लॉग कसा आहे ते. चला मग भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा. चला मग बाय बाय.